एस-टीच्या आगारांचा खाजगीकरणाचा घाट. आर्थिक विवंचनेत असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता जागांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महामंडळाच्या विविध आगारांच्या जागांचा सार्वजनिक खाजगी भागीदारीतून पी-पी-ई व्यावसायिक स्वरूपात विकास करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. राज्य परिवहन महामंडळ आर्थिक संकटात असल्याने सरकारच्या मदतीवर कारभार सुरू आहे. त्यामुळे महामंडळाला आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी आता जागांचे खाजगीकरण करण्याचा घाट महामंडळाने घेतला आहे. शुक्रवारी याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी महामंडळाच्या जागांचे व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यासंदर्भात चर्चा झाली. बैठकीत महामंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. महामंडळाच्या विविध शहरांमध्ये जागा आहेत. अशा जागांचा विकास करून महामंडळाचे उत्पन्न स्रोत निर्माण करू शकते. खाजगी सार्वजनिक भागीदारीतून या जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यात यावा. यामधून महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यात यावे, अशा सूचना प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत. जागांचे खाजगीकरण. एस-टीच्या राज्यातील जागांचा विकास करताना स्थानिक परिस्थिती, व्यावसायिकांचा लाभ आदी बाबी लक्षात घेण्यात याव्यात. या जागांच्या विकासासाठी अ, ब, क असे वर्गीकरण करून त्यांचे एक पॅकेज करावे, ज्यामध्ये शहरी, निमशहरी आणि ग्रामीण जागांचा समावेश असावा. या कामाला गती देऊन तातडीने या संदर्भात कारवाई पूर्ण करावी, असे आदेश प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. परिवहन मंत्री यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्कीच कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.